मुस्लिम देशातील कथित एकतेची बंधुभावाची संकल्पना म्हणजे उम्मा। अर्थोअर्थी जगातील 57 मुस्लिम बहुल जे देश आहेत ते उम्माच्या छत्रछायेखाली येतात। पण ही संकल्पनाच मुळी मोठा भ्रम आहे याचा प्रत्यय गेल्या 4 दिवसांपासून आपण सगळेच घेतोय। कारण मुसलमानच मुसलमानांच्या जीवावर उठलेत। त्याला बदला असं गोंडस नाव देण्यात आलंय आणि आमचं युद्ध आता इस्लाम वाचवण्यासाठी आहे असं भाष्य इराणचे काही अधिकारी करतायत। पण इराण ज्या देशांवर क्षेपणास्त्र डाकतोय ते कोण आहेत? ते मुसलमानच आहेत ना। 28 फेब्रुवारी पासून अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून इराणवर हल्ले करायला सुरुवात केली। इराण सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर देतोय। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना ठार मारल्यानंतर जगभरातल्या मुसलमानांचं पित्त खवळलंय। इराण तर सुडाच्या आगीने पेटून उठलाय आणि शेजारच्याच मुस्लिम राष्ट्रांवर तो आता हल्ले करतोय। खामेनी यांच्या हत्येचा सूड उगवण्याची भाषा मुसलमानांकडून केली जाते। जगभरात मुसलमान असा थैथयाट घालत असताना भारतातले मुसलमान तरी कसे मागे राहतील? भारतात सुद्धा खामेनी गेल्यानंतर शोकसभा घेण्यात आल्या। अनेक लोक रस्त्यावर उतरले, मग बाजार बंद ठेवला, रस्ते बंद ठेवले, निदर्शनं सुरू केली। अनेक ठिकाणी महिला ऊर वडवताना दिसतायत। असे अनेक खामेनी जन्माला येतील असं त्या महिला रडताना म्हणतायत। खामेनी रहबर को जिनको धोखे से मारा गया, जिनकी नस्लों में गद्दारी है, जिनकी नस्लों में धोखेबाजी है, उन्होंने धोखे से मारा मेरे खामेनी को। खामेनी मेरा शेर था, शेर। कल भी शेर था, आज भी शेर है, कयामत तक शेर रहेगा। एक खामेनी मरेगा, 1000 खामेनी ऊपर। हम माँ ने बेटे जने कुर्बानियां देने के लिए। इराण मधल्या महिला आता मोकळा श्वास घेणार आहेत, पण इकडे भारतातल्या महिला खामेनी गेला त्याचं दुःख व्यक्त करतायत। अहो, कोणासाठी हे चाललंय? तर क्रूर हुकुमशहा असलेल्या खामेनी यांच्यासाठी। भारतातल्या मुस्लिमांच्या दुटप्पीपणावर तर काही बोलायलाच नको। ऐसा महसूस होता है कि वो सिर्फ आक़ाए ख़ामेनी की शहादत नहीं है, बल्कि जैसे हमारे सर से हमारे बाप का साया उठ गया हो। हम हरगिज़ कभी ऐसे जुल्म को बर्दाश्त नहीं करेंगे। हम लोग टूट गए, कुछ नहीं कह पाएंगे। म्हणजे त्यांचा जन्म इथे होतो, ते इथेच राहतात, इथेच खातात, इथेच कमावतात, सगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेतात। एखाद्या योजनेचा लाभ मिळाला नाही तर थैथयाट सुद्धा करतात। जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करायची एकही संधी सोडत नाही। आणि आत्ता जे खामेनी गेल्यानंतर रडतायत त्यांच्यापैकी किती जणांनी पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला त्याचा निषेध केला, किंवा दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्याचा निषेध केला? उत्तर आहे एकानेही नाही। पण आत्ता हजारो किलोमीटर भारतापासून हजारो किलोमीटर लांब असलेल्या इराणमध्ये खामेनी यांच्या निधनानंतर भारतातले मुसलमान अश्रू ढाळतायत। यातून त्यांची धर्मांधताच दिसून येते। जो खामेनी ज्याने भारतासाठी कधीही काही केलं नाही, उलट भारताचा दुस्वासच केला, त्यांच्यासाठी रडण्याचं काय कारण आहे? जगातील कोणत्याही देशापैकी भारतात मुस्लिम हा सर्वाधिक सुखी आणि सुरक्षित आहे अशी पोस्ट सुप्रसिद्ध टीव्ही अँकर रुबिका लियाकत यांनी एक्सवर केली आहे। जे कायद्याच्या चौकटीत राहू इच्छितात त्या सगळ्याच मुसलमानांची ही भावना आहे। पण ज्यांना दंगल घडवून आणायची आहे, ज्यांना शरिया कायदा आणायचा आहे, त्यांचा मात्र हा विचार नाहीये। आणि थैथयाट करणाऱ्यांनी खामेनी यांच्या कार्यकाळात इराणमधली जनता तरी सुखी होती का याचा विचार करावा। हे तेच खामेनी आहेत ज्यांनी स्त्रियांसाठी लग्नाचं वय 9 वर्ष इतकं कमी केलं होतं, सौंदर्य प्रसाधनांवर बंदी घातली, बुरखा घातल्याशिवाय स्त्रियांनी बाहेर पडायचं नाही असा कायदा आणला, न्यायालयात स्त्रियांच्या साक्षीपेक्षा पुरुषांची साक्ष दुप्पट विश्वासार्ह ठरवली, घटस्फोट घेण्याचा अधिकार केवळ पुरुषांना असेल, स्त्रियांना नाही असा कायदा केला, घटस्फोट घेतला तर वडिलांचा मुलांवर ताबा असेल, स्त्रियांना कोणताही ताबा किंवा कोणताही हक्क मिळणार नाही असा कायदा आणला। इराणमध्ये स्त्री म्हणजे केवळ उपभोग्य वस्तू होती। इतकंच नाही तर डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत त्यांच्या हुकुमशाहीला विरोध करणाऱ्या हजारो आंदोलनकर्त्यांना त्यांनी ठार मारलं।
हिजाब घातला नाही म्हणून अनेक मुलींना सुद्धा शिक्षा केली. 2019 मध्ये इराणमध्ये तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या, महागाई वाढली. त्यामुळे अनेक जण रस्त्यावर उतरून निदर्शनं करत होते. 1,500हून अधिक निदर्शकांना त्यांनी ठार मारलं. विरोधकांना कारागृहात डांबून त्यांचा अनन्वित छळ केला. इतकंच नाही, त्याही पुढे जाऊन खामेनी यांनी हिजबुल्ला आणि हमास या आतंकवादी संघटनांचं समर्थन केलं. त्यांना नैतिक, आर्थिक, राजकीय पाठबळ दिलं. अशा हुकुमशहाचा अंत कोणाला नको असतो. त्यामुळे भारतातले मुसलमान आणि त्यांच्यासाठी पायघड्या घालणारी काँग्रेस आणि अन्य सेक्युलर पक्ष यांना खामेनी यांचा इतका पुळका का आलाय? बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात होणाऱ्या अत्याचाराविरोधात खामेनी यांनी एक शब्दही काढला नाही, कारण तिथले मुसलमान हिंदूंवर अत्याचार करत होते. खामेनी यांच्या संवेदना या फक्त मुस्लिमांसाठी राखीव होत्या. म्हणजे भारतातल्या मुसलमानांसारखंच पहलगाममध्ये हिंदू मारले गेले किंवा बांगलादेशात हिंदू मारले गेले की भारतातल्या मुसलमानांचा कंठ दाटून येत नाही, पण गाझामध्ये लोक गेले किंवा खामेनी ठार झाले की यांचा कंठ दाटून येतो. मग हे ऊर बडवायला लागतात. तिकडे संजय राऊत यांना सुद्धा खामेनी गेले याचं दुःख झालंय. सामनामध्ये स्वाभिमानी खामेनींचं बलिदान अशा आशयाचा त्यांनी एक अग्रलेख लिहिला. मोदींच्या इस्रायल दौऱ्याने त्यांच्या पोटात दुखायला लागलं. आता कोणासाठी दुःख व्यक्त करायचं हे सुद्धा जर त्यांना कळत नसेल तर त्यांच्या बुद्धीची खरंच कीव करावीशी वाटते. खामेनी यांच्या निधनानंतर मुसलमानांपेक्षा काँग्रेस पक्षालाच जास्त दुःख झालंय. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते हे पार शोकसागरात बुडालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामेनी यांना श्रद्धांजली अर्पण केली नाही म्हणून काँग्रेसने मोदींवर टीका केली आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र धोरणावर सुद्धा त्यांनी ताशेरे ओढले. अहो, इतकंच नाही तर खुद्द सोनिया गांधी यांनी खामेनी यांच्या समर्थनार्थ लेखणी चालवली आहे. त्यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख लिहिलाय. खामेनी यांच्या हत्येनंतर सरकारने गप्प राहणं याला मौन म्हणत नाही तर दायित्व झिडकारण्याचा प्रकार आहे असं त्यांनी म्हटलंय. खामेनी यांच्यासाठी लेखणी झिजवणाऱ्या सोनिया गांधी यांना इराणमध्ये हिजाब विरोधी आंदोलन करून प्राण गमावणाऱ्या महिला कार्यकर्त्यांविषयी सहानुभूती का वाटली नाही? अहो, ते जाऊ द्या. पहलगाम हल्ला झाला, बांगलादेशमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत, दिल्ली बॉम्बस्फोट झाला, तेव्हा सोनिया गांधी यांनी एक चकार शब्द काढला नाही. त्यावर त्यांना काही लिहावंसं सुद्धा वाटलं नाही. पण त्या इराणमध्ये खामेनी गेले त्याचं दुःख त्यांना झालंय आणि त्यासाठी त्यांनी लेख सुद्धा लिहिला. म्हणजे खामेनी गेले इराणमध्ये आणि सुतक भारतातल्या काँग्रेसमध्ये, अशी अवस्था आहे. काँग्रेसला खामेनींचा एवढा जिव्हाळा का? म्हणजे खामेनी गेल्याने काँग्रेसचं असं एवढं काय नुकसान झालंय? ते भारताचे मित्र कधीपासून झाले? कोणत्या युद्धात खामेनींनी भारताला मदत केली? या एकाही प्रश्नाचं उत्तर काँग्रेस अजिबात देणार नाही. त्यांच्याकडे ते नाहीच आहे किंवा सत्य परिस्थिती त्यांना माहिती आहे पण ती त्यांना बोलायची नाहीये. काँग्रेस खामेनींच्या आडून मुस्लिम मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करते. काँग्रेस इतकी खालच्या पातळीला गेली आहे की विरोध करता करता देशाची वाताहत झाली तरी चालेल, देशामध्ये आतंकवाद फोफावला तरी चालेल, मुस्लिम तुष्टीकरणाचे रेकॉर्ड मात्र मोडले पाहिजे, अशी आता काँग्रेसची अवस्था आहे. भारत आणि इराणमध्ये निव्वळ व्यापारी देवाणघेवाण होती. दोन्ही देशांचे सुखदुःखाचे संबंध कधीच नव्हते. पाकिस्तानशी भारताचा संघर्ष होत असताना इराणने कायम पाकिस्तानला मदत केली. भारताच्या बाजूने तो कधीच उभा राहिला नाही. इराणला भारतासोबत संबंध हवे होते, पण इराणचा कल मुस्लिम राष्ट्र म्हणून कायमच पाकिस्तानकडे अधिक राहिलाय. भारताने इराणमध्ये चाबहार बंदर विकसित करण्याचा निर्णय घेतला, पण त्यामध्ये सुद्धा इराणने भारताला धोका दिला. नेहमीच भारताला त्याने अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि चाबहार पोर्ट संदर्भात तो एकाच वेळी चीनशी सुद्धा चर्चा करत होता. असा हा इराण भारतासोबत डबल गेम खेळत होता. 1965 आणि 1971च्या युद्धात इराणने उघडपणे पाकिस्तानला लष्करी आणि लॉजिस्टिकची मदत पुरवली. इराणचे सर्वोच्च नेते अनेकदा भारतातील मुस्लिमांच्या स्थितीबाबत आणि सीएए कायद्यावरून भारतावर उघडपणे टीका करत होते. हा इराणचा खरा चेहरा आहे. यामध्ये काँग्रेसला मैत्री कुठे दिसली? आणि तसंही भारत विरोधी कुरघोड्या करणारे देश हे काँग्रेसचे मित्र असतात. आणि तेच दुसरीकडे
1962च्या चीन युद्धात विनंती केल्यानंतर इस्रायलने भारताला तातडीने शस्त्र आणि दारुगोळा पुरवला. 1965 आणि 1971च्या पाकिस्तान युद्धात अमेरिकेचा दबाव असूनही इस्रायलने भारताला मदत केली. एका बाजूला इस्रायल जो प्रत्येक संकटात भारताला मदत करायला धावतो आणि दुसऱ्या बाजूला इराणचं नेतृत्व ज्यांना भारतातील मुस्लिमांपलीकडे कोणाचीही चिंता नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौऱ्यात स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, कोणत्याही कारणासाठी उद्दिष्टासाठी केलेल्या दहशतवादाचं समर्थन करता येणार नाही. याच दहशतवादाचा प्रणेता अशाच दहशतीच्या प्रयोगात ठार झाला तर मोदींना त्याचं दुःख बाळगण्याचं कारणच काय? आज निदर्शनं करणारे भारतातले मुसलमान हे उद्या हिंसक झाले तर आश्चर्य वाटणार नाही. असं होऊ नये, पण उद्या जर भारतावर संकट आलं तर हेच आज निदर्शनं करणारे ऊर बडवणारे मुसलमान भारताच्या बाजूने उभे राहणार नाही. भारतातले मुसलमान आणि त्यांच्या जीवावर राजकारण करणारे काँग्रेसी नेते यांच्या मनात भारताविषयी थोडं तरी प्रेम आहे का? हा खरं म्हणजे संशोधनाचा विषय आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समधनं नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.